तर बघणाऱ्यांना बघू शकता, आज सॅगीच्या ब्लॉगची सुरुवात मी केलेली आहे. माय सेल्फ हनी आणि मी सॅगीची बेस्ट फ्रेंड आहे. जर तुम्ही सॅगीचे डेली ब्लॉग बघत असाल तर तुम्ही मला ओळखलं असेल, पण तुम्ही नसेल बघितलं तर जा आणि बघा आमची मैत्री कशी झाली, काय झाली आणि आत्तापर्यंत आम्ही कसे सोबत आहेत ते सगळं तुम्हाला आम्ही हळूहळू सांगणार आहेत. आणि 1-1.5 महिन्यापासून सॅगी ब्लॉग पण बनवत नव्हता, थोडासा डिमोटिवेट पण झाला होता आणि त्याचं स्टुडिओला काम सुद्धा चालू होतं. तर त्यामुळे त्यांनी व्हिडिओज टाकलेले नव्हते, पण आजपासून तो डेली व्लॉग टाकणार आहे आणि माझ्यापासून सुरुवात झालेली आहे. इथनं पुढे त्याच्या प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला मी दिसेल. थँक्यू, बाय बाय. खूप छान झालंय, अप्रतिम अल्बम झालाय शॅगीचा. तर शॅगीच्या अल्बमला प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी. लवकरच येईल तुमच्या भेटीला, शेअर करा. आणि दोघांची तेवढीच मेहनत आहे अल्बमला, तर नक्कीच आवडेल तुम्हाला अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर फायनली आपल्या अल्बमचं काम पूर्ण झालंय आणि आजपासून स्टुडिओ सेशनला सुट्टी. तर करण दादा, धन्यवाद माझ्या अल्बमचं काम करून दिल्याबद्दल. मोस्ट वेलकम. भरपूर टाइम घेतला तू. टाइम तो लिया बट अच्छा काम हुआ तो दिल को सैटिस्फैक्शन. तर करण दादा सॉरी मी तुला त्रास दिल्याबद्दल. अभी वो तेरे खून में है इस त्रास देना, तो वो मैं सहने को तैयार हूं. What? Bro, what are you talking about, man? चांगल्या गोष्टीचा म्हणजे गाणं चांगलं होण्यासाठी धडपड करण्याचा जो त्रास देणार, असं म्हण ना दादा, मला तो वाटलं त्रास मी तुला दिला तुझ्या रक्तात. जेन्युइन त्रास दिला का काय तुला? जेन्युइन त्रास दिला असं वाटलं की माझ्या वागण्याचा होतोय जेन्युइन का अगर तुला त्रास त्रास? दिया होता तो यहाँ पे तो बैठच नहीं होता. बस तो तरी पण वो तकलीफ नहीं रहती. वो तकलीफ अच्छे गाने निकालने के लिए तेरी जो धड़पड़ है, ते वो बोल रहा मैं. तेरे खून में बहुत अच्छी सी वो कला भरी वाली, तो मेरे को ये करने का तो वो वही करने का भी. थँक्यू दादा. ब्लॉग अभी चालू होने वाली शाही के फिर से. लॉग महत्वाचा नाही का? 2 महिने लॉग सोडला नाही मी एक पण, आणि आजपासून सुरुवात करणार आहे नाही का? तर आजपासून स्टुडिओ मध्ये बघायला भेटणार नाही तुम्हाला मी. आता मी 56 नंबर गेट वरनं हनुमान नगरला शिफ्ट होणार आहे आणि नवीन रूमला शिफ्ट होण्यासाठी दादानं आपल्याला लय सहकार्य केले. तर मी म्हणतोय की बाहेरचं खायचं नाही. सिलेंडर दिले तर सहकारी नाही होणार. सिलेंडर दिले भाऊ, हे सगळ्यात आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, कळलं का? तर अजून मला 1-2 महिने थांबायचं आहे इथं, कारण आपला अल्बम डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर सगळं काय सांगायची गरज नाही, वेळेअभावी कळलंच तुम्हाला. तर लॉग बघत राहा आणि बघत राहा. तर दादा काय म्हणत आहे व्ह्युअर्सला? बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा शॅगी ब्लॉगर शॅगीला. ओके, धन्यवाद दादा, लाख मोलाची गोष्ट दिली तू. सिलेंडर ले लो. सिलेंडर वाले भैया रुक जाओ फिर इसको क्या होगा? ए पागल, तू कहाँ जा रही है? वा 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 वा. आणि तुझ्या पाणीपुरी टेस्टनं अख्ख्या संभाजीनगरला वेळ लावणार आहे तू. आता तुझा स्टॉल रोडवर आहे, पण एक दिवशी फ्रँचाईज होणार. तर खूप शुभेच्छा तुला. नाही तर अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती. आपण महिन्याबरोबर सांगोलची भेळ पण चालू केली इथं. तर सांगोलचा सुप्रसिद्ध कट, झणझणीत कट. तर या कटाची रेसिपी आपल्याला अक्रम भाईंना दिली. अक्रम प्रभू, वासुद रोड, सांगोला. थँक्यू अक्रम दादा. तर आपण मोहिनीकडलं जाणून घेऊया. तर सांगोलची भेळ संभाजीनगर मध्ये कशी चालते नाही का? तर मोहिनी काय म्हणू इच्छिते? सध्या तरी ओके चालतीये, पण लवकरच खूप फेमस होईल. म्हणजे सांगोलीला पण एवढी नाही होईल जेवढी संभाजीनगरला होणार. तर आपल्या सांगोलच्या भेळला पहिले कस्टमर आले, तर त्यांना रिव्ह्यू विचारूया आपण. कशी वाटली भेळ तुम्हाला? छान आहे, खूप टेस्टी आहे. आणि तिखट वगैरे एकदम सगळं परफेक्ट आहे. आहे ना? छान आहे आणि पाणीपुरी पण छान आहे. आणि आपल्या इकडच्या भेळपेक्षा थोडी डिफरंट जशी आपल्या इकडे भेळ भेटते त्यापेक्षा एकदम डिफरंट युनिक आहे काहीतरी, आणि टेस्टला एकदम झणझणीत आहे. सो आम्ही तर एवढंच म्हणतो की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, जेणेकरून तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स येईल. आणि भेळ एकदम मस्त आहे. ओके, धन्यवाद दादा. थँक्यू. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता, चिकन गेलाल तू. तर हनी बनवणार आहे आज जेवण रात्रीचं. तर तिच्या घरी जायला लागलोय आपण जेवण करायला. पहिलवान आमचा सारा म्हणून दिसतोय ना, बरोबर. भेटूया ताटावर. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता, ही मोहिनीची बहीण रोहिणी. तर रोहिणी आता चिकन बनवायला लागली आमच्यासाठी, सॉरी सर्वांसाठी. तर मोहिनी पण हेल्प करू लागायला लागली. पण जी मोहिनीच्या हाताला चव आहे ती रोहिणी दीदीच्या हाताला चव नाही. खा तिच्या हातच. नाही सॉरी रोहिणी दीदी सॉरी.
बन. किती भारी ऍक्टिंग केली, किती भारी ऍक्टिंग केली. आणि काय आलं आणि कामातून गेली. सायकी तू किती वेळ उभा राहतो सांग बरं, किती वेळ उभा असतोस तू? आपल्याकडनं होत नाही ना तर म्हणू तरी नाही ऍटलिस्ट. ठीक आहे, आपण हानीची कदर करूया. ती जास्त वेळ गाडीवर उभा राहते, त्यामुळे आता तिला बसून कामाला हवे, तर बसून काम करते, काय अडचण नाही. असं 5 मिनिटं बोललं तर मग ते त्यातला अर्धा मिनिटं 1 मिनिटं काहीतरी ब्लॉग टाकण्यासाठी होते. हा मग आता मला तर बघणाऱ्यांना बघू शकता. मला बघा फुलं वाहा. ये क्या तमाशा लगा रखा है तूने? मला बघा फुलं वाहा. मला पहा फुलं वाहा. मला मला पहान फुलं वाहा. वा 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 छान आहे हा डायलॉग. 7 करोड़. आपण सायकीला काम सांगू. एक और काम, ये तो मैं हरगिज नहीं करूंगा. तात्याने थोडीशी मदत करायला पाहिजे मला, लसूण शिलते. चल तर बघणाऱ्यांना बघू शकता लसूण शिलत आहे कोणीतरी. कोणीतरी म्हणण्यापेक्षा मीच नाही. तर आता आमचे जिजू नाहीत, नाहीतर जिजू असते ना. जिजूनी सोडला नसता. दाखवतीन तुला करणं. तर रात्री 12:30 वाजलेत आणि एवढी भूक लागलेली. रात्री 1 वाजलेत आणि एवढी भूक लागलेली, ब्लॉगच काढायला विसरलेलो नाही का. तर बघा सर, बघू शकता कसं खायला लागलाय. मी माझं म्हणतोय. अरे आग लगा चाहे बस्ती में, बाबा तो रहता मस्ती में. भांडणं झाले तर बघू शकता गल्लीत. तर एकदम चविष्ट अशी बिर्याणी केलेली आहे. बिर्याणी नाही, खिचडी भात. खिचडी भात केलेला आहे. खिचडी भात नाही, चिकन भात. चिकन भात केलेला आहे. अरे कहना क्या चाहते हो? तर मस्त लागते नाही का, झणझणीत झालंय. तर चला आता बाय बाय, टाटा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता. ओके.